युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव, महिनाभरात दरात 15% वाढ. पूर्वी निवडणुका, आता जनगणना. शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवरती गंडांतर. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना उन्हाळी कामात व्यस्त. मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा. जालन्यात वीज पडून 2 ठार, ठिकठिकाणी गारपीट. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. राज्यात गारांचा मारा, शेतकऱ्यांची पळापळ झाली सुरू. वीज पडून 4घांचा मृत्यू, एका दिवशी 4 जण वारले. आज पुन्हा 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. युरियाच्या साठ्यात घट, DAPची मुबलकता. आखाती युद्धाचे परिणाम थेट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती. खरीपासाठी 53% साठा उपलब्ध. ट्रम्प यांची धमकी, इराण पूर्ण उद्ध्वस्त करू. इराणचे प्रत्युत्तर, शत्रूंना पूर्ण नेस्तनाबूत करू. आखाती युद्धात भडकाभडकी सुरूच. उद्यापासून खिशाला कात्री, डोक्याला ताप. नवीन कर प्रणाली लागणार. पॅन कार्ड ते ATM पर्यंत सर्वच्या सर्व नियम बदलणार. हरभऱ्याची 2.92 लाख क्विंटल खरेदी. परभणी, हिंगोली 3,500 शेतकऱ्यांच्या 42 कोटी रुपयांची खरेदी झाल्याची माहिती. राज्यात देखील खरेदीचे वातावरण. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला कृषीचं प्राधान्य. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना वाटेल ती मदत करणार. मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करणाऱ्या लोढांचा राजीनामा घ्या. शिवसेना नेते अनिल परब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. महाराष्ट्र नक्षलमुक्त करू. गडचिरोलीमध्ये उरले अवघे 6 नक्षलवादी. केंद्र सरकारची डेडलाईन आज संपणार. महाराष्ट्र देखील नक्षलमुक्त. वीज दर उद्यापासून कमी होणार. दर कपातीवर शिक्कामोर्तब. 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला दर होणार कमी. सरकारची मोठी अपडेट. 750 कोटींच्या बोगस विमा प्रकरणी कारवाई. अहवाल अंती कृषी आयुक्तालयांची. महसूलकडे शिफारस. अधिकाऱ्यांना होणार कारवाई. राज्याच्या काही भागात जोरदार गारपीट सुरू. पुढील 4 दिवस पावसाचे. 3 तारखेपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस बरसणार असल्याची माहिती. अशोक खराची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार. सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सगळ्याच नेत्यांची चौकशी करा. संजय राऊतांची एकमुखी मागणी. पुण्यातील मुक्कामाबाबत 13 एप्रिलला निर्णय. आनंद देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांची माहिती. लवकरच होणार तारीख जाहीर. खरेदी केंद्राचं कमिशन, वाहतूक खर्च प्रलंबित. NCF कडे लागले खरेदीदार संस्थांचे डोळे. शरद पवार पुन्हा मैदानामध्ये. 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय होणार. नवी पक्षाला नवी दिशा देणार. रोजगार हमी योजनेपासून बेरोजगारांचा वाढता दुरावा. महाराष्ट्रात कामाच्या मागणीचे प्रमाण केवळ 19%. राज्यात अतिशय भीषण टंचाई. पीक कर्ज व्याजमाफीसाठी शेतकऱ्यांची धडपड. 31 मार्च अखेर परतफेडीसाठी लगबग. मुदतीत भरणा केल्यास दुहेरी लाभ मिळणार. बोंधू खराच्या सल्ल्याने जिल्हा बँकेचं स्थलांतर. धार्मिक संस्थांशी संबंधचा अनिसचा संशय. पोलिसांमध्ये तक्रार जाहीर. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. होर्मुझ उघडा अन्यथा तेलविहिरी पॉवर प्लांट उडू. इराणची चौफेर घेराबंदी सुरू. मध्य पूर्वेत अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात. जनगणना 2026 नुसार पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्न उपनिश्चित. ऑनलाईन पोर्टलवरही माहिती देऊ शकाल. सर्वांना निवेदन. ब्रँडिंग पॅकेजिंगवरती भर देणं गरजेचं. शेतकरी उत्पादक संस्थांच्या
परिषदेमध्ये राहुल यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांनी अतिशय मोठी कामगिरी करावी. राज्यात गारांचा मारा, शेतकऱ्यांची पळापळ. भारत देशात ऑरेंज अलर्ट. उद्यापासून 3 दिवस राज्याच्या सर्वच भागामध्ये पावसाला होणार सुरुवात. कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी आता उद्योजकही व्हावे. राहुल यांची माहिती. वाढवणमध्ये उभारणार जागतिक दर्जाची बाजारपेठ, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणार. 21 राज्य केंद्रशासित प्रदेशात 60 दिवसांसाठी रॉकेल वितरण. PNG उपलब्ध असलेल्यांनी गॅस सिलेंडर वसरा. भुजबळ यांची माहिती. 3 महिन्यात गॅस सिलेंडर बंद होणार. भुजबळ